हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे मी बसली आहे गरे काढायला। माझ्या फणस मावशीने आणून दिलं होतं, तर त्याचे म्हणजे 2 आणले होते, तर तिने एक कापला, त्याच्यातले थोडे दिले होते आणि हा दुसरा जेव्हा कापून दिला तेव्हा अर्धा फणस तिने दिला होता। तर मी कधी काढले नाही, पण पहिल्यांदा हाताला तेल वगैरे लावून काढायला बसली होती आणि खूप म्हणजे खूप गरे निघाले आणि एवढं म्हणजे मनसोक्त एकदम म्हणजे खाल्ले होते गरे। खूप मस्त वाटत होते खायला आणि खूप भारी पण वाटत होतं। पण हा व्हिडिओ आधीचा आहे, वटपौर्णिमेच्या आधीचा। वटपौर्णिमेला ते इथून विकत घ्यावं लागले गरे आम्हाला आणि हे कसं आधी फणस आणलेला होता आणि मस्त असे मोठे मोठे गरे निघत होते चांगले। तर इथे मी बसले आहे गरे काढायला आणि खूप भारी वाटत होतं, मस्त खूप गरे खाल्ले मी तेव्हा। आणि आता त्याच्यानंतर मग थोडंसं हाताला असं चिकटत होते, तेल वगैरे लावला होता म्हणून बरं वाटलं होतं। काय एवढं म्हणजे असं हात वगैरे चिकटे झाले नव्हते। त्याच्यानंतर इथे सकाळी रोज नाश्त्याचं टेन्शन असतं, काय नाश्ता बनवायचा। मग गरम गरम खिचडी केली होती आणि खूप कंटाळा येतो, रोज काय नाश्ता बनवायचा, रोज काय जेवण बनवायचं, खूप मोठा टेन्शन हा तर बायकांचा असतो। पण म्हटलं चला आता रोज काही ना काही तर बनवायलाच लागतो नेहमी। मॅगी पोहे हे वगैरे किती खाणार। मग तेव्हा मी गरम गरम अशी खिचडी केली होती आणि फणस कसं 2 दिवस अगोदर मावशीने देऊन ठेवला होता, मग म्हटलं लवकरच त्याचे गरे वगैरे काढायला बसली होती सकाळीच मी, म्हणजे कसं कचरा वगैरे व्यवस्थित टाकता येईल बाहेर। आणि बाहेर पाऊस खूप पडत होता, खूप म्हणजे खूप पडत होता तेव्हा आणि मस्त थंडगार वाटत होतं, म्हणून दक्षला चव आली होती भजी खायची। तर त्याला म्हटलं चल ठीक आहे, तुला भजी खायची आहे ना, कांदा भजी, तूच तयारी कर। आणि फक्त बघते मी पण टाकते। अरे ती तळू दे तर चांगली, लगेच काय काढतोस। त्याला काय बेसन हाय की नाही दक्ष? पण मी तुला विचारलं, थोडं बेसन टाक, बेसन मिक्स कर थोडंसं अजून, तो भाग नको टाकू, तेल गरम होईल त्याच्यात। करू एक बाबू किती तेल आहे बघ। नाही झोपायचं तुझं। चल ये इकडं। चल किती डान्स। रातचा पूर्ण ब्लॉग आमच्या खाण्यावरच होता आणि त्याला करायचं होतं, मग म्हटलं चलते थोडं जे येतं ते बनवते स्वतःहून, असं का नाही लक्ष देते मी, कारण लहानच आहे। आणि ब्लॉग मी इथेच एंड करते। खूप छान भजी केली होती, थोडंसं तेल वगैरे होतं पण व्यवस्थित केली होती। मला ते बोलला मम्मी खाऊन वगैरे बघ, आणि तिखट वगैरे सगळं मी थोडंसं अंदाज वगैरे त्याला सांगितला, बाकी काय कमी पडलं आहे ते सगळं सांगितलं, बाकी व्यवस्थित केली होती त्याने। तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय। या दक्षिणी केलेली भजी खायला आणि लवकरच मिळू एका नवीन व्लॉगमध्ये।